नमस्कार, मी डॉक्टर यशपाल बडगुजर, समच्छा हॉस्पिटल बोदवड येथे असतो. मूळव्याध भगंदर फिशर या आजारांवर मागील 15 वर्षांपासून ट्रीटमेंट करतोय. आतापर्यंत जवळपास 10,000च्या वर पेशंटची आपण तपासणी केलेली, त्यांना सल्ला दिलेला आहे आणि जवळपास 3,500 ते 4,000च्या वर पेशंटवर क्षारसूत्र पद्धतीद्वारे मूळव्याध भगंदर फिशर आणि पिलोनायडल सायनस या आजारांवर आपण कायमस्वरूपीचा उपचार केलेला आहे. आज आपल्या हॉस्पिटलला एक वेगळी केस आलेली आहे, त्याच्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. तर आपल्या हॉस्पिटल आले मुकेश भाऊ. तुमचा नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता आणि फोन नंबर सांगा. सर, माझं नाव मुकेश भिकाजी केचकर. माझा मोबाईल नंबर 8956 31 31 19. हां. आणि वय किती? वय 45. राहतात कुठे तुम्ही? जामनेरला. जामनेर. हे मुकेश तेजकर भाऊ आहेत, जामनेरला राहतात. यांचा मोबाईल नंबर 8956 31 31 19 आहे आणि हे हॉस्पिटलमध्ये काम करतात. 2 प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये ते काम करतात आणि यांना एक वेगळा आजार की ज्याची बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती नसते किंवा त्याचं निदान करता येत नाही, तर त्यांना पिलोनायडल सायनस नावाचा आजार होता. पिलोनायडल सायनस म्हणजे काय, तर आपल्या माकड हाडाच्या वर किंवा संडासच्या जागेच्या वर एक फुंसी तयार होते, त्याच्यामध्ये पस येतो किंवा त्यातनं घाण येते, बरोबर ना? बरोबर सर. आणि त्याचं एक इन्फेक्शन तयार होतं आणि तो आजार तिथं पसरत चालतो. तर हा पिलोनायडल सायनस आजारामध्ये केसांच्या मुळाचं इन्फेक्शन होतं. जे आपल्या केस असतात त्या जागेवर, मकड हाडाच्या आसपास त्या जागेवर त्या केसांचे जे मुळं असतात त्या मुळांशी एक इन्फेक्शन तयार होतं. त्याचं ते सेप्टिक बनतं, तिथं पस तयार होतो आणि हळूहळू एका केसाच्या मुळाचं इन्फेक्शन दुसऱ्या केसापर्यंत असं ते वाढत जातं आणि आतमध्ये पोकळ भाग तयार होतो आणि त्याला आपण आमच्या भाषेमध्ये पिलोनायडल सायनस नावाचा आजार म्हणतो. मी तुम्हाला व्हिडिओवर दाखवतो. हे असे छिद्रे तयार होतात माकड हाडाच्या वर आणि पेशी आपल्या संडाच्या जागेच्या वर. असे छिद्रे तयार झाले की त्याच्यामध्ये इन्फेक्शन तयार होतं, त्याला आपण पिलोनायडल सायनस म्हणतो. तर हे केसांच्या मुळाचं इन्फेक्शन असतं. हे असे केस आहेत, हे केस आहे, त्याच्या मुळाशी इन्फेक्शन तयार होतं आणि मग ते हळूहळू एका केसापासून दुसऱ्या केसापर्यंत ते वाढायला लागतं आणि मग ते पसरत चालतं आणि त्याचं खाली, त्वचेच्या खाली त्याचं पू तयार होतो आणि इन्फेक्शन तयार होतं आणि वरतून आपल्याला फक्त त्याचं छिद्र पडलेलं दिसतं. तर अशा प्रकारचं हे आजार आहे आणि मुकेश भाऊंना हा आजार जवळपास 18 वर्षांपासून होता, बरोबर ना? बरोबर सर. किती वर्षांपासून होता तुम्हाला आजार? कमीत कमी 18-19 वर्ष सर. 18-19 वर्षापासून तिथनं घाण येत होती, पू येत होता, बरोबर? आणि त्याच्यासाठी तुम्ही काही ट्रीटमेंट, गोळ्या, औषधं वगैरे घेतले होते? सर्व केलं सर, पण काही फरक पडला नाही. तर सगळ्या प्रकारची औषधं मागील 18 वर्षांपासून घेतली आणि त्याचा कोणत्याही प्रकारचा काही फायदा झाला नाही. म्हणून याच्यामध्ये एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की पिलोनायडल सायनस नावाच्या आजारावर औषधांमध्ये कोणत्याही जगात उपचार नाही, कोणत्याच डॉक्टरकडे नाही. तुम्ही कोणत्याही डॉक्टरांकडे जा, याच्यावर औषधामध्ये कोणताही उपचार नाही. आयुर्वेदिकमध्ये नाही, होमिओपॅथीमध्ये नाही, ॲलोपॅथीमध्ये नाही, कोणताच उपचार नाही. याला ऑपरेशनच करावं लागतं. तर ऑपरेशनमध्ये पण प्रकार असतो. याच्यामध्ये 2 प्रकारचे ऑपरेशन असतात. एक आयुर्वेदिक पद्धतीने, क्षारसूत्र पद्धतीने केलेलं ऑपरेशन आणि एक ॲलोपॅथीच्या पद्धतीने केलेलं ऑपरेशन. तर पिलोनायडल सायनसची एक खासियत आहे की ऑपरेशन केलं की जवळपास 6 महिने त्याची जखम भरत नाही. जवळपास तुम्ही कोणत्याही सर्जन डॉक्टरांना किंवा कोणत्याही डॉक्टरांना विचारलं की हे जखम भरायला किती वेळ लागेल, तर 3 ते 4 महिन्याच्या वर त्याला जखम भरायला वेळ लागतो. परंतु आम्ही मुकेश भाऊंचं आपल्या हॉस्पिटलमध्ये 5/7/2026 म्हणजे मागच्या महिन्यात 5 तारखेला, बरोबर, पिलोनायडल सायनसचं क्षारसूत्र पद्धतीने छोट्या भुलेमध्ये ऑपरेशन केलं होतं. जनरली बरेचसे डॉक्टर याचं मोठ्या भूलमध्ये ऑपरेशन करतात, ऍडमिट करावं लागतं, पण आपण ऍडमिट केलं नाही. तुमची ट्रीटमेंट किती वेळ चालली सर? किती वेळ? अर्धा तास, अर्धा पाऊण तास चालली. त्याच्यानंतर तुमची सुट्टी किती वेळाने झाली? 1-2 तासांना लगेच जाईल. एक अर्धा तासाची त्यांची ट्रीटमेंट होती क्षारसूत्र पद्धतीची आणि त्याच्यानंतर त्यांची 1-1.5 तासाने सुट्टी झाली. त्याच्यानंतर 5-5, 7-7 दिवसांनी त्यांना मी दाखवायला बोलवलं. आज त्यांच्या ट्रीटमेंटला, क्षारसूत्र पद्धती ट्रीटमेंटला जवळपास 1.5 महिन्याचा वेळ पूर्ण झाला आहे आणि या 1.5 महिन्यामध्ये त्यांची जखम पूर्णपणे भरलेली आहे. तुमची जखम काय म्हणते आज?
काहीच नाही सर, 100% भरले. त्याच्यावर स्किन आली, कातडी आली, कोणतं इन्फेक्शन नाही, पस नाही, जो खड्डा होता तो पूर्ण भरला. बरोबर. आणि जवळपास दीड महिन्याच्या आत ती जखम पूर्णपणे क्लिअर झाली. जनरली ह्या जखम भरायला 3 ते 4 महिन्याचा वेळ लागतो, पण 1.5 ते 2 महिन्यात ही जखम पूर्ण बरी झाली. आणि आज रोजी तुम्हाला काही त्रास आहे का त्या काहीच नाही जागेचा? सर. कोणत्याही प्रकारचा नाही, काही काहीच त्रास नाही. आज ते हॉस्पिटलला दाखवायला आले होते माहितीसाठी, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला. अशाच आमच्या पेशंटचे अनुभव तुम्हाला ऐकायचे असतील तर याच्यासाठी आम्ही हॉस्पिटलच्या नावाने समछाया हॉस्पिटल, डॉक्टर यशपाल म्हणजे सर ते 15 दिवसात बरं झाला आजार. 15 दिवसातच बरा झाला. हा, जखम जवळपास पूर्ण 15 दिवसात 80% जखम बरी झाली होती. जखम बरी झाली. स्वतः हे सर्जन डॉक्टरकडे काम करतात, बरोबर हा, ना? बरोबर. तर त्यांनी क्षारसूत्र पद्धतीने म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीने त्याचा उपचार केला, ही महत्वाची गोष्ट बरोबर, आहे. बरोबर. तर असंच आमचे अनुभव ऐकायचे असतील, फोन नंबर सहित आम्ही पेशंटचे अनुभव आमचे यूट्यूब चॅनल आहे समछाया हॉस्पिटल, डॉक्टर यशपाल बडगुजर या यूट्यूब चॅनलला हे व्हिडिओ आणि अनुभव आमचे उपलब्ध असतात. तर पेशंटच्या माहितीसाठी हा व्हिडिओ बनवला. पिलोनायडल सायनसचं निदान बऱ्याच लोकांना होत नाही, त्याला आपण साधं बेंड किंवा फुंसी समजतो, किंवा कधी कधी काही लोक त्याला भगंदर समजतात. आणि असंच परवाच आम्ही एका पेशंटच्या ट्रीटमेंट केली, दर्यापूरची. तायडे नावाची मुलगी होती 18 वर्षाची, तिला सुद्धा हा आजार होता, पण तिला एका डॉक्टरने त्या पिलोनायडल सायनसमध्ये इंजेक्शन दिलं होतं, किंवा तुझं हे कोंब आहे आणि हे कोंब भगंदर आहे, याच्यात इंजेक्शन दिलं की एक बरं होऊन जाईल. तर तिने इंजेक्शन घेऊन तिची पूर्ण जागा सेप्टिक झाली. परवा आमच्याकडे आम्ही तिचं क्षारसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट पण केली. तर अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील. धन्यवाद.